लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. जीवा त्याच्या बेडरूममध्ये असतो आणि विक्रम मानिनी काय बोललेत याचा विचार करत असतो. विक्रमने सांगितलेलं असतं, तुमच्या आयुष्यातील तुमचा वरम भात तुम्ही शोधा. त्याचबरोबर प्रेम हे मानिनीने म्हटलेलं असतं, प्रेम हे 60-40 असावं. तर इकडे नंदिनी किचनमध्ये आवरण्याचं काम करत असते. तेव्हाच तिलासुद्धा विक्रम आणि मानिनीचे ते शब्द आठवत असतात की पार्टनर हा कसा असावा, त्यासोबत तुमचा पार्टनर तुमच्या वरण भातासारखा असावा आणि त्यासोबत प्रेम हे नेहमीच 60-40 असावं. पार्टनरवर नेहमीच विश्वास असावा. ह्या सगळ्या गोष्टी मानिनी आणि विक्रमने बोललेल्या असतात आणि ते सगळं इथे जीवा, नंदिनी आणि त्याचबरोबर पार्थ ह्या तिघांनासुद्धा मनाला लागलेलं असतं आणि त्याच गोष्टीवरती ते विचार करत असतात. नंदिनी तर विचारामध्ये हरवूनच गेलेली असते. कधी नव्हतं तर न विचार करणारा जीवासुद्धा आता इकडे विचार करू लागलेला असतो. सेम त्याच पद्धतीने काव्याच्या मनामध्ये सुद्धा येतं, खरंच आपण अतिताईपणा केला आहे का, आपण आपल्या नात्याला चान्स दिला नाही आहे का, आणि त्यामुळेच हातामध्ये असलेला जो फ्रेंडशिप बँड आहे तो ती पाहत असते आणि खरंच आपण पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे करून हे नातं टिकवलं पाहिजे का, असाच विचार ती करत असते. इकडे पार्थ हा जिन्यामध्ये बसून एकटाच मनामध्ये विचार करत असतो आणि हलकसं हसत असतो. आता जेव्हाच वसूल आत्याने पिहूला धमकी दिलेली असते ही गोष्ट रम्याला समजते. रम्या धावतच इथे वसूकडे येते आणि म्हणत असते, अगं आई काय हे, किती तो आता ताईपणा, त्याचबरोबर तू अशी पिहूला धमकी का बरं दिलीस. आणि त्याचसोबत इथे पिहू आता जर सगळ्यांसमोर तिनं जर काही सांगितलं, सगळ्यांसमोर तू केलेले कटकार असताना सांगितले, ती जर काही बोलली तर आपल्याला या घरामध्ये सुद्धा राहणं मुश्किल होईल. कसं राहायचं आपण या घरामध्ये, आणि त्याचसोबत इथे आपल्याला ही लोक या घरामध्ये तरी ठेवतील का, असाच विचार इथे रम्या करत असते. त्यावरच आता वसू म्हणत असते, हो सांगितलंय मी त्या पिहूला. अगं तुला काय सांगायचं, जेव्हा मला ती पाहते तेव्हा मला घाबरलेली असते, मला वैताग आलाय, काय करायचं मला कळत नाही. म्हणूनच तिला सांगितलंय की जर तू इथून पुढे मला घाबरलीस आणि जर तोंड उघडलंस तर मग बघ. आणि तेव्हाच मग ती काय म्हणाली, आता काय म्हणाली आहे हे महत्त्वाचं नाही आहे, पण आता ती कुठे तोंड उघडणार नाही आहे ना, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यावरच आता रम्या म्हणत असते, खरंच आई असं होणार आहे, म्हणजे तू एकदाचं पिहूला धमकवलंयस हे अगदीच बरं केलेलं आहेस, पण तुला वाटतं ती शांत बसेल. हो तिला तर शांत बसावंच लागणार आहे, पण उद्या त्या नंदिनीला चांगलाच पश्चाताप होणार आहे. तेव्हा रम्या म्हणत असते, म्हणजे काय होणार आहे मला काही समजेल का. त्यावरच वसू म्हणत असते, हो उद्या तिने काउन्सलरवाल्याला बोलवलेलं आहे ना पिहूची, इथे पिहूला बोलतं करायचं आहे ना, मग आपण सुद्धा बघूया ती आता पिहूला कसं बोलतं करते आणि त्याचबरोबर ती काय करते ते हे मला सुद्धा पाहायचंच आहे. आता नाही त्या चांगलीच नंदिनीला पश्चाताप झाला ना काउन्सलर बोलवायचा तर बघच मी काय करते. तेव्हाच रम्या म्हणते, अगं आई पण तू नेमकं काय करणार आहेस, म्हणजे काउन्सलर तू बोलवणार आहेस तर ठीक आहे, पण नेमकं काय होणार आहे. त्यावरच आता ती म्हणत असते, तू बघच आता उद्या कसा तमाशा होतोय. तर इकडे पार्थ जिन्यामध्ये एकटाच हसत असतो आणि तेवढ्यातच नंदिनीचं किचनमध्ये आवरून ती आता खोलीमध्ये चाललेली असते. जेव्हाच ती पार्थला समोर पाहते आणि पार्थला समोर पाहिल्याबरोबरच ती त्याच्याकडे पाहून हसते. ती म्हणत असते, काय झाले पार्थ असे मनातच एकटे का हसतायत. त्यावरच तो म्हणत असतो, माझी सवय ती जुनी, माझं जर एखादं कुठलं कोडं उलगडलं तर मी असाच हसतो आणि ते सुद्धा मनामध्येच. अच्छा मग कुठलं कोडं उलगडलंय सांगाल का जरा. त्यावरच आता इथे तो म्हणत असतो, हो पण त्यासाठी कॉफी पिऊयात, हो लगेचच घेऊन येते. असं म्हणूनच आता नंदिनीने इथे दोघांकरिता मस्त कॉफी बनवून आणलेली असते आणि कॉफी बनवून आणल्यावर आता जो आपला पार्थ आहे तो नंदिनीला सगळ्या काही गोष्टी ते सांगणार असतो. आणि तेव्हाच आता बोला काय झालेलं आहे, कसलं कोडं तुमचं उलगडलेलं आहे. त्यावर आता पार्थ म्हणत असतो, मला ना खरंच आता आई आणि बाबांच्या नात्याबद्दल हेवा तर वाटतोच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की त्यांनी किती काही गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याचसोबत त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळे मला खूप आनंद होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की बाबा आणि त्याचबरोबर आई काय म्हणाले की नात्याला सेकंड चान्स दिला पाहिजे आणि नात्याला सेकंड चान्स दिल्यानंतर आपला वरण भात कोण आहे हे शोधायला बाबांनी सांगितलेलं आहे. म्हणून मला असं वाटतंय की आमच्या सुद्धा नात्याला आम्ही वरण भात
सारखं आणि त्याचबरोबर इथे आम्ही सुद्धा आमच्या नात्याला इथे सेकंड चान्स दिला पाहिजे असंच मला इथे वाटत आहे. तेव्हाच नंदिनी म्हणत असते, अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही नेमकं ह्या सगळ्या गोष्टी बोलत आहात, पण तुम्ही लास्ट टाइम काय म्हणाला होतात की इथे काव्याला मैत्रीरूपी कंदील नको आहे, तर तिला घटस्फोटाचा बॉम्ब हवा आहे, आणि मग आता हे नवीनच काय आहे. त्यावरच आता पार्थ म्हणत असतो, हो मला ते सगळं काही माहिती आहे, पण तरी सुद्धा इथे बघा, आता आई आणि बाबा काय म्हणाले आहेत की आपण सेकंड चान्स द्यायलाच हवा ना, आणि आपण फक्त इथे घटस्फोट फाईल केला आहे, घटस्फोट झाला तर नाहीये ना, आणि जोपर्यंत घटस्फोट होत नाही तोपर्यंत आपण ह्या नात्यामध्ये राहणार आहोत की नाही. आणि त्याचबरोबर नंदिनी म्हणत असते, हो ते सगळं काही खरं आहे, म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हे बघा नंदिनी, मला असं वाटतंय की आता आमच्या नात्याला एकदा एक चान्स द्यायलाच पाहिजे, त्यानंतर पुन्हा मला असं वाटायला नको की मी आमच्या नात्याला चान्स दिलाच नाहीये. आत्तापर्यंत मी खूप प्रयत्न करून झाले, पण तुमची बहीण काही एवढ्या सहजासहजी मानणारी नाहीये, आणि त्याचबरोबर ती काही एफर्ट्स घेईन किंवा ती काही पुढाकार घेऊन काही करेल असं तर नाहीये ना, म्हणूनच मला असं वाटतंय की मीच ह्या सगळ्यामध्ये पुढाकार घेणार आहे. पण एक गोष्ट मात्र नक्कीच, हे बघा, मी त्यांच्या पुढे करणार नाहीये, पण हे नक्कीच करेल की माझ्या परीने हे नातं टिकवायचा, आणि त्याचबरोबर 6 महिन्यात. आणि तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, तुम्ही नक्कीच करू शकता. त्यावरच तो म्हणत असतो, ठरवलं तर मी 8 दिवसात सुद्धा करू शकतो, पण 6 महिने आहेत ना आपल्याकडे, मग 6 महिन्यात बघा आता काय करायचं तर. त्यावरच नंदिनी म्हणत असते, पण खरं सांगू, ही कल्पना मला खूप आवडलेली आहे, आणि त्याबरोबरच खरंच तुम्ही खरं खूप लकी आहात. आणि तेवढ्यातच इथे पार्थ म्हणत असतो, हो, आणि मला असं वाटतंय की जेव्हा आपण कोर्टाची पायरी चढलो तेव्हापासून आत्तापर्यंत ह्यांच्यामध्ये खूप बदल झालेले आहेत. खरं सांगू का नंदिनी तुम्हाला, आपले भाऊ जरी लहान असले तरी आपण त्यांना मोठं होऊन समजून घेणं खूप चांगलं आहे, आणि मला असं वाटतंय की तुम्ही सुद्धा तुमच्या नात्याला एकदा चान्स द्यायला हवा. त्यावरच नंदिनी म्हणत असते, नाही, हे ते शक्य नाही आहे, कारण इथे मी आमचं नातं टिकवण्यासाठी आणि त्याचबरोबर ते पुढे जाण्यासाठी खूप सारे प्रयत्न करून झालेले आहेत, पण आता नाही. आता माझ्याच्याने मी थकले, मी हरले, मला जमणार नाही आहे ते. आणि त्याचबरोबर तुमच्यासारखा जीवा म्हणजेच की पार्थ नाही आहे की लग्न टिकवण्यासाठी, घटस्फोट न होऊन देण्यासाठी ते काहीतरी एफर्ट्स घेतील, ते असं मुळीच करणार नाही आहेत. तेव्हाच पार्थ म्हणत असतो, पण खरं सांगू नंदिनी, मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं. त्यावरच आता नंदिनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काय झालं नंदिनी, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी. तेव्हाच ती म्हणत असते, नाही काही नाही आहे. आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो, मला कळतंय, मला सुद्धा सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण मला असं वाटतंय की तुम्ही सुद्धा एकदा ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करावा. त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, नाही आता ते शक्य नाही आहे, कारण आता ती पायरी खूप मागे गेलेली आहे आणि आता हे होणं शक्यच नाही आहे. त्यावरच आता इथे नंदिनी म्हणत असते, पण खरं सांगू का, माझ्या बहिणीचा संसार टिकतोय हे पाहून मला आनंदच होत आहे, आणि माझ्या बहिणीचं आयुष्य मार्गी लागतंय यामुळे सुद्धा मला प्रचंड आनंद होत आहे. त्याचबरोबर मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला कुठलीही मदत लागली किंवा काही जरी लागलं तरी सुद्धा मी तुमच्या मदतीला नेहमीच असणार आहे, आणि तुमचा दोघांचा संसार मार्गी लागण्यासाठी मी नक्कीच तुम्हा दोघांना सुद्धा मदत करेल. ही नंदिनी. तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो, हो, नंदिनीने एकदा ठरवलं की ती गोष्ट करतेच. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो अगदीच बरोबर आहे. पण नंदिनी थोडीशी अस्वस्थ झालेली असते, हे पार्थच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हाच पार्थ म्हणत असतो, हे बघा नंदिनी, तुम्हाला असं वाटत असेल की जीवा असा आहे तसा आहे, पण अजिबातच तसं नाही आहे. तो सुद्धा खूप इमोशनल आहे, आणि त्याचबरोबर तो सुद्धा त्याच्या एखाद्या मनामध्ये कुठली गोष्ट आली तर तो नक्कीच करतो. पण त्यावर आता नंदिनी म्हणत असते, नाही पार्थ आणि जीवामध्ये खूप फरक आहे, खूप म्हणजे खूप जास्त. त्यामुळे प्लीज तुम्ही मला आता ह्या गोष्टी नका सांगू, मला आता ह्या कुठल्याच गोष्टीमध्ये अडकायचं नाहीये. त्यासोबत मी आता त्यांना ह्या नात्यातून मोकळं केलेलं आहे आणि करणार सुद्धा आहे, फक्त हे 6 महिने. त्यावरच आता नंदिनी खूपच जास्त इमोशनल झालेली असते. आता पार्थच्या मनामध्ये येतं, नंदिनी तर एवढी इमोशनल झाली, पण हिला मात्र थोडंसं हसवणं खूप जास्त गरजेचं आहे, आणि म्हणूनच आता इथे पार्थ म्हणत असतो, बरं ते सगळं काही ठीक आहे, पण आज फ्रेंडशिप डे होता, आणि फ्रेंडशिप डे असल्या कारणाने आपण तर काय केलेलं आहे, म्हणजेच मला एक गोष्ट सांगा, आपण इथे एकमेकांना साधे फ्रेंडशिप बँडसुद्धा बांधलेले नाही आहेत, तर इकडे दुसऱ्या बाजूला
आता जीवा खोलीमध्ये बसलेला असतो आणि जीवा खोलीमध्ये बसल्यानंतर तो विचार करतो, काय करायला पाहिजे. नाही, मला एक गोष्ट इथे असं वाटतंय की मी नक्कीच इथे आता पत्रातून नंदिनीला पुन्हा काही गोष्टी इथे सांगितल्या पाहिजेत. आणि त्यामुळेच आता लगेचच जीवा इथे पत्र लिहायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की मी प्रयत्न करतोय तुला आपलंसं करण्याचा. त्याचबरोबर पत्रातून म्हणत असतो, खरं सांगू का, तुझ्याशी बोलल्यावर मला खूप शांत वाटतं आणि तुझी ती बडबड ऐकायला सुद्धा मला खूप मजा येते. तुला चिडवण्यासाठी सुद्धा मला खूप मजा येते. आणि पसारा मी जेव्हा घालतो तेव्हा तू जो पसारा आवरतेस त्यावर सुद्धा मला खूप आनंद होतो. खरंच नंदिनी, पाहायला गेलं तर खरं सांगू नंदिनी, तू माझं प्रेमरूपी जॅकेट आहेस. जसं आई म्हणाली की आपला वरण भात शोधा, तर तुला एक गोष्ट सांगू, आपण रूममेट आहोत. मग रूममेट मैत्री नक्कीच करू शकतात ना. खरंच चकाचक बाई, तू माझ्याशी मैत्री करशील का, असंच जीवाने त्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि ते सगळं काही लिहिल्यानंतर आता चकाचक बाई त्या चिठ्ठीवरती लिहून ठेवलेलं असतं. आता ही चिठ्ठी त्याला नंदिनीला द्यायची असते आणि म्हणूनच तो म्हणत असतो, वा, आता चिठ्ठी तर लिहून झालेली आहे, पण आता ही चकाचक बाई ही चिठ्ठी वाचेल कशी आणि ठेवायची कुठे, काय करायचं कळत नाही. आणि ह्याच गोष्टीचा तो इथे प्रचंड विचार करत असतो. ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता प्रचंड विचार केल्यानंतर तो म्हणत असतो, आता ती जर आली तर कुठे शोधेल बरं, पहिलं मग कुठं ठेवूयात. सगळ्या ठिकाणी तो विचार करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यानंतर शेवटी म्हणत असतो, नाही, ही आल्यानंतर आता झोपणारच आहे, मग एक काम करतो, बेडवरच कुठेतरी ठेवतो. बेडवर जर मी चिठ्ठी ठेवली तर ही नक्कीच पाहिल. त्यामुळे तो लगेचच तिथे असलेली उशी बाजूला करतो आणि तिथे असलेली उशी बाजूला केल्यावर तो ती काढण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तेव्हाच तिथे असलेल्या उशीच्या खाली तो ती चिठ्ठी ठेवतो आणि सगळ्या बेडवर पुन्हा मुद्दामूनच पसारा करून ठेवत असतो. चकाचक बाई आली की पसारा आवरायला जाणारच आहे आणि पसारा आवरत असताना मुद्दामूनच आपण तिची थोडीशी खेचायची, असाच तो विचार करतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला पार्थने जीवाची बाजू घेतलेली असते. त्यामुळे नंदिनी म्हणत असते, असू द्यात, कळतंय मला ते तुमचे भाऊ आहेत आणि तुम्ही त्यांची बाजू घेताय, मला त्याचं काही वाटत नाहीये, पण असो, आमच्या नात्याचा गुंता सुटतो न सुटतो ही वेगळी गोष्ट राहिली, पण तुम्हा दोघांच्या नात्याचा गुंता सोडवण्यासाठी ही नंदिनी नेहमीच तयार असणार आहे आणि मी नक्कीच तुम्हा दोघांना सुद्धा एकत्र आणण्यासाठी नक्कीच मदत करेल. वाच पार्थ म्हणत असतो, माहिती नंदिनी फक्त बोलत नाही तर ती करून दाखवते. खरं सांगू का नंदिनी, तुमच्यासोबत ना लाईफचे प्रॉब्लेम डिस्कस करायला खूपच छान वाटतं. आणि तेव्हाच नंदिनी म्हणत असते, हो अगदीच बरोबर आहे, मला सुद्धा तुमच्यासोबत बोलून खूप हलकंसं वाटतं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का पार्थ, हे जे काही आपलं शेअरिंग आहे ना ते आपण नेहमी कंटिन्यू ठेवायचं. काही जरी प्रॉब्लेम आले तरी सुद्धा शेअरिंग करून सगळं काही सॉल्व्ह करायचं. आणि तेवढ्यातच आता इथे पार्थ म्हणत असतो, पण ही खूप नाइन्साफी आहे नंदिनीची. तेव्हाच ती म्हणते, मग आता काय झालं, अहो फ्रेंडशिप म्हणता आणि सदा फ्रेंडशिप बँड सुद्धा बांधत नाहीये का. आणि तेवढ्यातच आता तो फ्रेंडशिप बँड तिथे असलेला हातामध्ये घेतो. आता पार्थ तिच्यासमोर हात पकडतो आणि नंदिनी फ्रेंडशिप बँड काढून घेते आणि लगेचच पार्थच्या हातामध्ये तो ती फ्रेंडशिप बँड बांधून देण्याचा प्रयत्न करते. आता ह्याला तर फ्रेंडशिप बँड बांधलेला असतो. लगेचच आता नंदिनीला सुद्धा तो फ्रेंडशिप बँड बांधून देतो. आणि तेव्हाच पार्थ म्हणत असतो, ह्याच पद्धतीने तुमची आणि जीवाची सुद्धा मैत्री अगदीच घट्ट होऊ दे. त्याहीपेक्षा नंदिनी म्हणत असते, तुमची आणि काव्याची मैत्री ह्याहीपेक्षा घट्ट होऊ दे. असं म्हणूनच दोघं एकमेकांकडे पाहूनच हसत असतात. आणि फायनली आता हा संवाद जो झालेला असतो तो मैत्रीरूपी संवाद सुद्धा आता त्यांनी फ्रेंडशिप बँड बांधून इथे मैत्रीच्या रूपामध्ये अगदीच मुरून दिलेला असतो. कारण आता दोघं सुद्धा एकमेकांचे प्रॉब्लेम त्याचबरोबर एकमेकांसाठी सगळं काही करत असतात. लगेचच नंदिनी आता हात पुढे करते आणि इथे पार्थ सुद्धा तिच्या हातामध्ये हात देतो आणि इथे खऱ्या अर्थाने मैत्रीला आता सुरुवात झालेली असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला खूप उशीर झालेला आहे. ही आणखी चकाचक बाई का बरं आली नसेल, त्याचबरोबर ही कुठे राहिली असेल, असाच इथे जीवा विचार करत असतो. ह्या सगळ्या गोष्टींचा जीवाने इथे विचार केल्यानंतर आता इकडे तो पाहत असतो. तेवढ्यातच आता दरवाजा उघडा असतो आणि तो पाहतो तर नंदिनी आतमध्ये येताना त्याला दिसत असते. तो धावतच जातो आणि नंदिनी आली, चकाचक बाई आली म्हणूनच तिथे असलेले डंबेल्स उचलतो आणि मुद्दामूनच संध्याकाळी जेवणानंतर कोण एक्सरसाइज करतं पण आपला पट्ट्या करत असतो, बाजूला उभा राहून एक्सरसाइज
एक्सरसाइज करत असतो. आता नंदिनी आल्यानंतर पाहते, खरं तर पाहिल्यानंतर पूर्ण बेडवरती पसारा करून ठेवलेला असतो आणि पसारा केल्याच्या नंतर ती म्हणत असते, हा सगळा पसारा कोणी केलेला आहे आणि त्याचसोबत हे सगळं काय आहे. तेव्हाच तो म्हणत असतो, काय जेवण झाले, काय मस्त एन्जॉय चाललेला आहे आणि त्याचसोबत पसारा पसारा काय करायचं, अगोदर उशा काढायच्या, उशाचे कुशन घालायचे, हे करायचं ते करायचं असं इथे तो म्हणत असतो. तेव्हा नंदिनी बेड आवरायला जात असते आणि नंदिनी त्याने खरं तर उशाचे कुशन सुद्धा काढून टाकलेले असतात आणि तो म्हणत असतो, आता कुशन घालायचे आहेत. आता ती उशी बाजूला करते, उशी घेणार तेवढ्यातच तिथे असलेला जी काही चिठ्ठी आहे ती त्याला दिसते आणि त्यावर चकाचक बाई असं नाव लिहिलेलं असतं. तेव्हाच ती म्हणत असते, ही चिठ्ठी आणि हे लेटर कसलं आहे. त्यावर तो म्हणत असतो, बघू बघू अगं, यावर तर तुझं चकाचक बाई असं नाव आहे, म्हणजे तुझ्यासाठीच असणार आहे ना. तेवढ्यातच नंदिनी ते लेटर उघडून पाहते. उघडून पाहिल्यानंतर खरं तर तिला ते अजिबातच लेटर वाचायचं नसतं, कारण लास्ट टाइम जेव्हा ते लेटर तिने घेतलं होतं तेव्हा कशा पद्धतीने त्या लेटरमधून जीवाने त्याचं म्हणणं सांगितलं होतं, म्हणजेच की इथे काही जरी झालेलं असलं तरी सुद्धा मला तुझ्यासोबत राहायचं नाही, ह्या नात्यातून मी तुला मोकळं करतो आणि तू तुझा लाईफ पार्टनर आणि त्याचबरोबर तू तुझ्या आयुष्यामध्ये खुश राहू शकतेस. माझ्यापेक्षा कोणीतरी तुला चांगलं भेटेल, तू माझ्यापेक्षा कोणीतरी चांगलं डिझर्व करतेस, हे सगळं लास्ट टाइमच्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं. आणि त्यामुळेच आता नंदिनीने ते लेटर न वाचताच जीवाकडे धाव घेते आणि म्हणत असते, हे घ्या तुमचं लेटर आणि मला कुठलंच लेटर वाचायचं नाहीये. तेव्हा तो म्हणत असतो, अगं असं काय करतेस, लेटर वाचून तरी बघ ना. तेव्हा मी हे वाचून दाखवायचं आहे का, आता मीच तुझ्यासाठी लिहिले आणि मी वाचून दाखवायचं आहे का, कारण त्याआधी तो बोललेला असतो की हे लेटर तुझ्यासाठी बाबांनी लिहिलंय का. तेव्हा ती म्हणत असते, असं कसं, काही उगाचच काय बोलता, यावर चकाचक बाई लिहिलेला आहे. आज आता जीवा म्हणत असतो, अगं प्लीज एकदा वाचून तरी बघ त्या लेटरमध्ये काय आहे तर. पण तेव्हा आता नंदिनी खूप चिडत असते आणि स्टॉप इट असं म्हणत असते, मला तुमचं काही एक ऐकून घ्यायचं नाहीये आणि प्लीज मला हे असले फालतू धंदे नको आहेत. मी तुमच्यासोबत हात जोडते आणि मला ह्या असल्या गुंतागुंतीच्या भानगडी तुम्ही अजिबातच पाडू नका. सांगू का, मला तर पत्र वाचायला खूप आवडतात आणि मी तशीच मुलगी आहे, पण प्लीज आता तुमचं पत्र वाचून मला धडकी भरले. तुमच्या पत्रांची खूप भीती वाटते मला. एक मिनिट, काय बोलतेस तू, हे काय चाललंय. आणि एक मिनिट, माझ्या पत्रांची तुझ्या मनामध्ये भीती बसावी, धडकी भरावी, असं मी कुठलं पत्र दिलेलं आहे तुला आणि तू असं का बोलतेस. त्यावरच नंदिनी म्हणत असते, काय चाललंय तुमचं, तुम्ही माझी मस्करी करत आहात का. त्यावरच आता तो म्हणत असतो, मग सांग तरी मला, कुठलं पत्र, कसलं पत्र, काय आहे ते बोलणार आहेस की नाही तू. असं काय करतेस, मी खरंच तुझी मस्करी नाही करत आहे, मी खूप सिरियसली विचारत आहे. मला सांग ना, मी असं कुठलं पत्र लिहिलेलं आहे आणि ज्या पत्रामुळे तुझ्या मनामध्ये भीती भरलेली आहे, भीती बसलेली आहे. तेव्हाच नंदिनीचा पारा पुन्हा चढलेला असतो. ती म्हणत असते, बाद झालं जीवा, बाद झालं, स्टॉप इट. माझ्या भावनांचा खेळ वाटतो का, माझ्या भावना म्हणजे खेळ वाटतात का. तुम्ही विसरला असाल, पण मी एक शब्दही त्या पत्रातला विसरले नाहीये. तुम्ही लिहिलेला त्या पत्रातला शब्द ना शब्द मला इथे आठवत आहे. मी काय लिहिलं होतं त्या पत्रामध्ये, की मी खूप विचार केला. खूप विचार केल्यानंतर मला असं वाटतंय की आपण एकत्र नाही यायला पाहिजे आणि हेही लिहिलं होतं की तू माझ्यापेक्षा कोणीतरी बेस्ट डिझर्व करतेस. खूप विचार केला आपलं नातं टिकवण्याचा आणि खूप विचार केल्यानंतर मी ह्या टोकाला जाऊन पोहोचले की आपण वेगळं होण्यातच भलं आहे आणि आपण वेगळं झालो तर सगळ्यांचेच आयुष्य मार्गी लागतील. हेही लिहिलं होतं की प्लीज मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर. हे सगळं मी त्या पत्रातून वाचलेलं आहे आणि आता तुम्ही पुन्हा माझ्यासमोर असं पत्र लिहित आहेत आणि ह्या पत्रामुळेच मी तुम्हाला घटस्फोट दिलेला आहे. ह्या पत्रामुळेच मी सगळं काही ठरवलेलं आहे. ह्या पत्रामुळेच मी तुम्हाला आपल्या नात्यातून मोकळं केलेलं आहे. हे सगळं काही ऐकल्यानंतर जीवाला तर खूपच मोठा धक्का बसत असतो. तो म्हणत असतो, हे तर पत्र मी काव्यासाठी लिहिलं होतं आणि हे पत्र नंदिनीने वाचलेलं आहे. तेव्हाच जीवा म्हणत असतो, नंदिनी प्लीज प्लीज ऐकून तरी घे. त्यावर नंदिनी म्हणत असते, एक मिनिट, मला आता तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये आणि प्लीज तुम्ही मला कुठलीच गोष्ट एक्सप्लेन करू नका. तेव्हाच तो म्हणत असतो, नंदिनी एक मिनिट, प्लीज प्लीज माझं ऐकून घे. हे पत्र कधी आणि कुठे वाचलंयस तू. आणि तेव्हाच नंदिनी म्हणत असते, अच्छा, म्हणजे तुम्ही लिहिलेल्या पत्राचा तुम्हाला एवढा विसर पडलाय का, की कुठे लिहिलं, कधी लिहिलं आणि का लिहिलं होतं ते. त्या दिवशी अनिशा काव्याचं पुस्तक घरी नेण्यासाठी आली होती ना, त्याच दिवशी मी ते पत्र वाचलेलं आहे. वाटलं तुम्हाला समोरून देण्याची हिंमत होत नव्हती. मला तुम्ही ते समोर येऊन पत्र देऊ शकत नव्हतात ना, म्हणूनच बेडवर ठेवून गेला होतात ना आणि त्यामुळेच मी ते पत्र वाचलं आणि तुम्हाला जे हवं होतं ते मी त्याच दिवशी सुद्धा तुम्हाला दिलं. पोस्ट पेपर सही करून दिलेले आहेत मी तुम्हाला, कारण तुम्हाला तर तेच हवं होतं ना. तुम्ही तुमच्या भावना पत्राद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे केलं होतं.
आज आता जीवा चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो, अगं पण तू ते पत्र का वाचलंस सांग ना, काय संबंध होता ते पत्र वाचण्याचा. आणि तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते, का वाचलंस म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे. तेवढ्यातच आता तो म्हणत असतो, अगं ते पत्र तुझ्यासाठी नव्हतं ते का. आणि तेव्हाच का म्हटल्यानंतर तो थांबलेला असतो. तेवढ्यातच आता नंदिनी म्हणत असते, का म्हणजे कोणासाठी होतं ते, कोण होती का, बोला ना बोला. आता इथे जीवा मात्र काहीच बोलत नसतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की पार्थ आता निर्णय बदललेला असतो. तेव्हाच तो काव्याच्या उशाशी बसतो, तिच्या कपाळावर फुंकर मारतो आणि म्हणत असतो, काव्या आपण कोर्टाची पायरी चढलोत, पण कोर्टाची पायरी चढण्यापेक्षा मैत्रीरूपी प्रेमाची पायरी चढलं असतं तर अजून चांगलं झालं असतं. पण आता ही पायरी चढण्यासाठी मी तयार आहे. आणि तेवढ्यातच तो म्हणत असतो, मला तुमच्या आणि माझ्या नात्याला एक चान्स द्यायचा आहे, सेकंड चान्स द्यायचा आहे आणि मला तुमच्यासोबत मैत्रीचं नातं करायचं आहे. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ह्या 6 महिन्यामध्ये मला खात्री आहे तुमची नक्कीच इथे मनस्थिती बदलेल आणि नक्कीच तुम्ही मला आपलंसं कराल आणि तुम्हाला सगळं काही आपल्या नात्याबद्दल समजेल. त्यामुळे आपल्या नात्याला एक मला सेकंड चान्स द्यायचा आहे असं म्हणूनच तो तिच्या हातामध्ये हात ठेवत असतो. तेवढ्यातच विजांचा कडकडाट आणि मंदिरातील घंटानाद होत असतो आणि काव्या घाबरते आणि इथे पार्थचा हात ती घट्ट पकडत असते. पार्थचा हात घट्ट पकडल्याबरोबरच आता पार्थ खूप जास्त आनंदात आणि खुश झालेला असतो, कारण तो म्हणत असतो, मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे इथे मिळालेली आहेत. म्हणजेच तुम्हाला सुद्धा हे मान्य आहे, तुम्ही सुद्धा मी इथे सेकंड चान्स घेण्याचं ठरवलेलं आहे, तर त्यासाठी तुम्ही सुद्धा तयार झालेला आहात असंच इथे आता पार्थ म्हणत असतो. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डीडी मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू पाहायचे असतील, एन्जॉय करायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आता इथे पार्थने तर सेकंड चान्स देण्याचं ठरवलेलं आहे, पण काव्या त्याला कशी साथ देते आणि इकडे नंदिनी आणि जीवाचं नातं कसं उलगडतं, त्याचबरोबर आता नंदिनी समोर कुठल्या गोष्टी समोर येतात हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. स्टे कनेक्टेड.